अमेरिका इराण यांच्यातल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबादमध्ये लॉकडाऊनसारखी परिस्थिती आहे। सुमारे 10,000 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले असून बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे। शाळा, सरकारी आणि खासगी कार्यालये आज बंद राहणार आहेत। रेड झोनसारखे सरकारी परिसर पूर्णतः सील करण्यात आलेले आहेत। तर या आखाती युद्धाच्या चर्चेचे 5 सुपर सेंटर आहेत। हे सेंटर अमेरिका, इराण, इस्रायल, लेबनॉन आणि पाकिस्तानमध्येही आहेत। ही केंद्र कुठली आणि कशी ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। सुपर सेंटर 1 वॉशिंग्टन डीसी। अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे तिथे बसून पुढची रणनीती ठरवणार आहेत। सुपर सेंटर 2 तेहरान, होर्मुझ। युरेनियमसाठी इराण आडमुठं धोरण घेण्याच्या विचारात आहे। सुपर सेंटर 3 तेल अवीव। पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू लेबनॉनवरचे हल्ले थांबवण्यास तयार नाहीये। सुपर सेंटर 4 बेरूत। इथे हिजबुल्लाचा प्रभाव आहे, त्यांच्यावरचे इस्रायलचे हल्ले हा चर्चेचा भाग आहे। तर सुपर सेंटर 5 इस्लामाबाद चर्चेचं मुख्य ठिकाण आहे। आखातात शांतता की युद्धाचा भडका हे इथे ठरणार आहे। आखाती युद्धाच्या चर्चेच्या आधी इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी मिनाब शाळेवरच्या हल्ल्यात मरण पावलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो पोस्ट केलेत। हे फोटो विमानाच्या आसनांवर ठेवत त्यांनी अभिवादन केलंय। हल्ल्यात मारल्या गेलेल्या या मुलांची आठवण सोबत घेऊन चर्चेसाठी जातोय अशी भावना गालिबाफ यांनी व्यक्त केली आहे। गालिबाफ यांचं इस्लामाबादमधून एक मोठं वक्तव्य समोर आलंय। इराणची इच्छा सकारात्मक, पण अमेरिकेकडून तशी अपेक्षा नाही असं गालिबाफ यांनी म्हटलंय। अमेरिकेशी आधीच्या चर्चांचा अनुभव चांगला नाही असं त्यांनी वक्तव्य केलंय। इराणची इच्छा सकारात्मक आहे, पण अमेरिकेकडून तशी अपेक्षा नसल्याचं गालिबाफ यांनी म्हटलेलं आहे। ऐन शांती वार्तेदरम्यान पाकिस्तानची काहीशी अडचण होतीये। सौदी अरेबियाच्या अर्थमंत्र्यांकडून पाकिस्तानला दिलेल्या कर्जाची आठवण करून दिली गेली आहे। सौदी अरेबियाचे अर्थमंत्री अब्दुल्ला अल जादान पाकिस्तानात आहेत। जादान यांनी पंतप्रधान शहबाज शरीफ आणि मुनीर यांच्याकडे कर्जाचा विषय काढलेला आहे। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर 2 दिवसीय संयुक्त अरब अमिरातीत दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्यामध्ये ते उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायद अल नाहयान यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत। अमेरिका, इस्रायल, इराण दरम्यान झालेल्या तात्पुरत्या युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत असून होर्मुझ सामुद्रधुनी आणि ऊर्जा सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती इथे चर्चा होण्याची शक्यता आहे। एकीकडे इस्लामाबादमध्ये चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे पोप लिओ आज शांततेसाठी प्रार्थना करणार आहेत। पाकिस्तानमधल्या शांतीवार्तेआधी पोप लिओ यांनी जगभरातल्या चर्चना शांततेसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलंय। व्हॅटिकन सिटीतील सेंट पीटर्स बॅसिलिकामध्ये आयोजित प्रार्थना सभेचं अध्यक्षस्थान पोप लिओ भूषवणार आहेत। 8 एप्रिलला झालेल्या सर्वसाधारण सभेत पोप लिओ 14वे यांनी सगळ्या भाविकांना शांततेसाठीच्या प्रार्थना सभेत सामील होण्याचं आवाहन केलं होतं। ही प्रार्थना सभा भारतीय वेळेनुसार रात्री 9:30 वाजता होईल। आखाती देशात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं काही देशांना रशियाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी दिली। आता ही मुदत आणखी वाढवली जाण्याची शक्यता आहे। अमेरिका उद्या ही मुदतवाढ जाहीर करण्याची शक्यता आहे। अमेरिकेच्या या निर्णयामुळे जागतिक ऊर्जा बाजारावरती मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।